नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी खमंग वांग आणि बटाट्याची रस्सा भाजी. वाह, यस, किती सुंदर दिसत आहे बघा. तुम्ही मस्त बघू शकता. तर्री वांगे चांगले शिजलेले आहेत, बटाटे चांगले शिजलेले आहेत. आणि ही कशी बनवलेली आहे वांग बटाट्याची भाजी तर्रीवाली, तर चला तेच आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे हळद 1 चमचा, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, कोथिंबीर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहे 1, मालवणी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, धने पावडर घेतलेली आहे 1 चमचा, तर हे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या वांगे आणि बटाट्याच्या रस्साभाजीमध्ये जाणार आहेत. तर आपण इकडे बघू शकता. तर आम्ही 3 ते 4 लोकांच्या हिशोबाने 6 वांगी घेतलेली आहेत, 2 ते 3 बटाटे आपण कापून घेतलेले आहेत मस्तपैकी. तर तुम्ही अशा हिशोबाने करू शकता. तर मस्तपैकी अशी गावरान वांगी आपण मार्केटमधून आणलेली आहे आणि त्यांना कापं दिलेली आहेत वांग्यांना, आणि बटाटे आपण कापून घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण वाटणाचं प्रिपरेशन केलेलं, वाटण ऑलरेडी रेडी आहे. तर त्यासाठी आपण हे वाटण दिलेलं आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स, हे मी खाली लिहून दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण घेतलेलं ते आपल्या वांग्यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे. म्हणजे भरलेली कसे वांगा असतो तो मसाला सगळा त्याच्यामध्ये इन्सर्ट झाला पाहिजे आणि सगळा मसाला त्याच्यामध्ये गेला पाहिजे, जेणेकरून त्याची चव टेस्ट लागेल. सर्वप्रथम 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये कढीपत्ता ॲड केला आणि आपला हा वाटणाचा मसालाही याच्यामध्ये ॲड केलेला आहे. जास्त काही दुसरे एक्स्ट्रा पदार्थ आपण ॲड केलेले नाही. आणि त्याच्यानंतर टमाटर ॲड केलेलं आहे. तेल भरपूर गरम होतं, त्याच्यामागचं कारण आहे म्हणून आपण कढीपत्ता ॲड करताना दाखवलेला नाही. तरीही आपण मसाला ॲड केलेला आहे मस्तपैकी. आणि मसाला चांगला फ्राय झाल्यावरती इकडे आपण टाकलेला आहे मालवणी मसाला आणि लाल मिरची पावडर, जे आपल्या कालवणाला, जे आपल्या रस्साभाजीला, जे आपल्या करीला चांगली टेस्ट देणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे हळद आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. कोणाकोणाला वांगे बटाट्याची रस्साभाजी आवडते ना, त्यांनी मित्रांनो नक्की कमेंट करायला विसरू नका. इकडे आपण टाकलेले आहे धने पावडर. सर्व आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे मस्तपैकी मोजमापनामध्ये. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते चेक करू शकतात. आपण मस्तपैकी आता हे जे आपण तयार केलेलं आहे वाटण, ह्याच्यामध्ये 1 कप पाणी 2 ते 3 मिनटानंतर मसाला फ्राय झाल्यावरती आता 1 कप पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला थोडा वेळ सिमर होऊ द्यायचा आहे. सिमर म्हणजे थोडा वेळ बॉईल होऊ द्यायचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आईने इथे वांगी टाकायला सुरुवात केलेली आहे, जी भरलेली वांगी, जी आपण मसाला ज्याच्यामध्ये भरलेला, तर ती फटाफटमध्ये आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि जास्त काही करायची गोष्ट नाही, त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता इकडे बटाटेही ॲड केलेले आहे मस्तपैकी. चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि भाताबरोबर लंच टाईमसाठी हा एक बेस्ट ऑप्शन असतो. तर नक्की या पद्धतीने वांग बटाट्याची रस्साभाजी करून बघा. साधी, सोपी आणि फटाफट होणारी आहे. तर इकडे आपण इकडे एकजीव करून घेतलेले आहेत आपले इन्ग्रेडियंट्स. आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे. वांगे आणि बटाटे आपण इथे मिक्स करायला सुरुवात केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बॉईल करण्यासाठी 1 ते 2 ग्लास आपल्याला पाणी ॲड करायचं आहे मस्तपैकी. आणि मीडियम फ्लेमवरती हे वांगी बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. तर चला सुरुवात करूया. इकडे बघू शकतात आपण वाढायला सुरुवात केलेली आहे. आपण डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर बॉईल झालेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आता फक्त आपण ह्याला एका साईड डिशमध्ये काढून घेऊया. 5 ते 10 मिनटाचा वेळ लागतो हे वांग बटाटे तयार होण्यासाठी, जास्त काही वेळ लागत नाही. तर जरूर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही जी रेसिपी आहे तुम्ही या व्हिडिओमधून शिकणार आहात, काहीतरी नवीन शिकणार आहात, तर जरूर या पद्धतीने तुम्ही करून बघा. आता ही डिश आपण सेपरेटली ही रेसिपी आपण एका सेपरेट डिशमध्ये घेऊया. इकडे बघूया, वांग एकदम प्रॉपरली शिजलेलं आहे, बटाटा प्रॉपरली शिजलेला आहे, त्याच्यावरती आईने तर्री टाकलेली आहे मस्तपैकी. आणि ह्याच्यामध्ये फक्त धनिया येणार आहे मस्तपैकी. तर हिरवागार कलर, लाल तरी, वांग बटाटा चांगलं शिजलेलं आहे. अशा पद्धतीने नक्की करून बघा. ही डिश तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. तुम्ही म्हणणार की आम्ही वांगे बटाटे नेहमीच करतो. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते वांग बटाटे बनवण्याची. आमची ही वेगळी पद्धत आहे. आमच्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. इकडे आपण टाकलेली आहे कोथिंबीर भरभरून, मस्त अशी फ्रेममध्ये दिसते. तर जरूर या पद्धतीने करून बघा. अशा नवनवीन रेसिपीजसाठी मुंबई किराया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा आणि भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये.
आहे.